मुदखेड शहरात दिनांक 11 एप्रिल रोजी रमजान ईद शांततेत साजरी करण्यात आली। शहरातील ईदगाह मैदान येथे ईदची सार्वजनिक नमाज सकाळी 9:30 वाजता हाफिज मेहराज उल हसन यांनी पठण करत देशात सुख, शांती, समृद्धी, राष्ट्रीय एकात्मता व बंधुप्रेम यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात। यावेळी उद्धवराव पाटील पवार, माधव पाटील कदम, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, राम चौधरी, सुनील शेटे, माजी नगरसेवक गोविंद प्रसाद काराणी, उत्तमराव चव्हाण, लक्ष्मणराव देवदे, करीम खान साहब, बंदे अली खान पठाण, गौसेठ कैलास चंद्रे, माजी नगरसेवक कैलास गोडसे, प्रतापराव देशमुख बारडकर, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख, किशोर पाटील पारवेकर, प्रवीण काचावार, डॉक्टर संदीप पंचलिंग, सेवानिवृत्त शिक्षक सूर्यकांतराव चौंदते, साहेबराव चौंदते, रावसाहेब चौंदते, अंकुश उर्फ भैया मांबेडवार, विनोद चव्हाण, सुधाकर सूर्यवंशी, सचिन चद्रे, माणिक गवळवार, प्रकाश पाटील सूर्यवंशी, कालिदास जंगलवाड, गिरीश कोत्तावार, नितीन चौंदते, पत्रकार संजय कोलते, सिद्धार्थ चौंदते, अतिक अहमद, शेख जब्बार भाई, धम्मलता कांबे, प्रल्हाद मस्के, शेख इरफान इमाम साब, अब्दुल रजाक, राहुल आठवले, तलाठी गोपाल माणी, चांदू केफड, आकाश सोनटक्के, खदीर कुरेशी, इकबाल कुरेशी, अलीम भाई कुरेशी, मोहम्मद फारूक, गफ्फार भाई पारेवाले, हमीद भाई भंगारवाले, प्रीतम सिंह ठाकूर, कपिल लोखंडे, कुलदीप अढाव, अब्दुल मजीद नदीफ अंसारी, अफसर अंसारी, अली कुरेशी, साजिद कुरेशी, मुजीब पठाण, शेख माजिद उर्फ बबलू ताहेर भाई, सिराज भाई, मोईन भाई फुलारी, युवा नेते रत्नाकर तारू, नितीन चौंदते, रजनीकांत तारू यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाताई शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गवाई बालाजी गीते, चंद्रशेखर मुंडे, बलवीर सिंह ठाकूर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा सण रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ईदगाह मैदानावर साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने या ठिकाणी मुदखेड शहरामध्ये सामाजिक राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्व हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा दिल्या। या शुभेच्छामुळे शहरामध्ये सामाजिक एकोपा, सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले। या निमित्ताने मुदखेड पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक वसंत सप्रे साहेब व अधीनस्थ पोलीस कर्मचारी यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी ईद निमित्त सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचप्रमाणे आजच्या रमजान ईदच्या निमित्ताने मुदखेड तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते व त्यांचे सर्व सहकारी यांनी देखील ईद निमित्त सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप मोठ्या आनंदामध्ये ईद साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे आमचे प्रमुख कार्यकर्ते यावर्षी सुद्धा ईदगाहवर येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाले। कोणताही पक्ष न बाळगता मानुषी नात्याने पहिल्यापासून मुदखेडमध्ये जसं वातावरण आहे भाईचाऱ्याचं, मुस्लिम हिंदू एक आहेत, त्याचप्रमाणे इथं मुदखेडमधलं वातावरण सोकोल्याचं ठेवण्याचा प्रयत्न सर्वच समाजातील घटकांनी केला। त्याप्रमाणे आज सर्वांना आनंद झाला। ईद सण हा आमचे मुस्लिम बांधवांनी 30 दिवस एवढा कडक रोजा पकडून दररोज न काही खाता पिता आणि संध्याकाळी ईद रमजान सोडायचा, हा त्याचा आज शेवटचा दिवस आणि ईद चांगल्यारीत्या मुदखेडमध्ये साजरी झाली। त्यामुळे मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज ईदच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना आमच्याकडून व आमच्या पक्षाकडून शुभेच्छा। आज ईदचा जे कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला सगळ्या आमच्या BJPच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। आमच्याकडून, आमच्या होणाऱ्या खासदाराकडून, आमच्या चव्हाण साहेबाकडून सगळ्याकडून ईदच्या शुभेच्छा। आज मुदखेड येथे ईद खूप उत्सवात साजरी झाली। मुस्लिम समाजातील सर्व मुस्लिम समाजाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा। भारतातील सर्व मुस्लिम समाजाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। एकदम ईद उत्सवात साजरी झाली आणि माझ्याकडून, आमचे अशोकराव चव्हाण साहेबांकडून, प्रताप पाटील चिखलेकरांकडून खूप खूप शुभेच्छा आहेत। आज मुस्लिम समाजाच्या रमजान ईदचा जसं
हिंदू समाजामध्ये दिवाळी साजरी करतात तशी मुस्लिम समाजामध्ये ईद साजरी करतात. या ईदच्या पूर्ण भारतभर मुस्लिम समाजांना आमच्या भारतीय जनता पार्टीकडून हार्दिक शुभेच्छा. मोदीजींचा एकच संदेश, 140 करोड परिवारांचा देश. आम्ही कोणता भेदभाव करत नाही ना कोणता हे करत नाही. सर्वांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.